नमस्कार. कनक कोशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. हवामानाचा अंदाज पुन्हा फेल. हवामानाच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह. सोमवार 22 जुलै 2024 रोजी मुसळधार पाऊस येणार. ऑरेंज अलर्ट. अशा हवामानाच्या अंदाजामुळे आपत्ती व्यवस्थापन नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी उशीर न लावता रविवार सुट्टीचा दिवस असताना सुद्धा त्यांनी सोमवार 22 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली. शेवटी हवामानाचा अंदाज फेल ठरला आणि पुन्हा अंदाज हा खोटा ठरला. शुक्रवार 19 जुलै रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. 20 जुलै शनिवार असल्याने बऱ्याच शाळा सकाळीपासून सुरू होत्या. रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असल्याने प्रशासनाला सुट्टीचा निर्णय घेण्यात वेळ झाला. याचा मात्र फटका शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांना झाला. शाळा महाविद्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यावरील घाण, पाणी आणि वाहतूक याचा सामना करत जेव्हा शाळा महाविद्यालयापर्यंत पोहोचतात तेव्हा तिथे माहिती पडते की महाविद्यालयाला शाळेला आज सुट्टी आहे. यानंतर या पावसातच पुन्हा परत घरी जाण्यासाठी मात्र अडचणीचा सामना करत ओले होत घरी पोहोचले. घरी वापस जाताना विद्यार्थी, शिक्षक यांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागला. यातच नागपुरातील एक व्यक्ती वाहूनसुद्धा गेला. हवामानाच्या 22 जुलै रोजीच्या अंदाजानुसार जाहीर केल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी 20 जुलै रविवार सुट्टीचा दिवस असताना तत्परतेने काम करून 22 जुलै रोजी शाळा, अंगणवाडी, महाविद्यालय यांना सुट्टीची जाहीर केली. परंतु पावसाने दडी मारल्याने आकाशात ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी निरभ्र होते. हवामान खात्याकडून इशारा देण्याबाबत आणि जिल्हा प्रशासनाकडून शाळांना सुट्टी देण्याबाबत हवामान फेल ठरले. जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केल्यानंतरही जिल्ह्यातील काही महाविद्यालय मात्र सुरू होती. हवामान खाते उन्हाळ्यात सांगते की यावर्षी चांगला पाऊस होईल आणि प्रशासन सांगते की हिवाळ्यात उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई काही भासणार नाही. अशा प्रकरणामुळे हवामान खात्यावरचा लोकांचा विश्वास आणखी कमी होताना दिसून येत आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक कोशी न्यूज चॅनल. कनक कोशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.